मित्रांनो, एन्काउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्टच सांगतो. आज असाही गुन्हा दाखल झालाय ते धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते. बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होते असा खळबळजनक दावा रणजित कासले यांनी केलाय. त्यामुळे बीड पुन्हा एकदा हादरलंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी वाल्मिक कराडसह त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराडला बीड तुरुंगात ठेवण्यात आलंय. मात्र याच तुरुंगात त्याचा काटा काढण्यासाठी 50 कोटी रुपयांपर्यंतची ऑफर देण्यात आली होती असा दावाही कासलेंनी केलाय. ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला. म्हणलं एवढं पाप होणार नाही. आणि ते लाईफ टाईमचं एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात, म्हणजे 10 करोड 20 करोड 50 करोड अशी एक ऑफर देतात. तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला. आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतात. जसं मी सायबरला होतो, सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का? नाही. पण त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो. मात्र आता या प्रकरणात त्यांनी स्वतः मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेतलंय. धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होते, कारण त्यांची ते अंडी पिल्ली बाहेर काढणार होते. त्यानंतर त्यांचा संबंध 302 मध्ये आला असता तर ते आरोपी ठरले असते असं रणजित कासलेंनी म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून कासलेंनी विधानसभा निवडणुकीच्या हेराफेरीबद्दलही मोठा दावा केला होता. त्या खळबळजनक दाव्यानंतर त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. मात्र या फेसबुक व्हिडिओतून त्यांनी दावाच नाही केलाय, तर चक्क पोलिसांनाही खुलं चॅलेंज दिलंय. ते नेमकं काय म्हणालेत एकदा पहाच. व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काल मी वाल्मिक कराडच्या एन्काउंटर बद्दल खूप काही चॅनलला मुलाखत दिली आणि माझं मत मांडलं. त्यानंतर काल 14 एप्रिलच्या दिवशी माझ्यावरती गुन्हा दाखल झाला मित्रांनो, ॲट्रॉसिटी ॲक्ट. तर जे कोणी फिर्यादी आहेत, गजानन कांडकर काहीतरी फिर्यादी आहेत शिवाजीनगर बीडचेच, तर त्यांची पहिल्यांदा तर माफी मागतो. त्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांच्या समाजाच्या, तर मी ते बोलण्याच्या ओघात बोललो असेल. ते अजून बघितला नाही मी व्हिडिओ कुठं बोललो ते, आणि जाणीवपूर्वक किंवा उद्देशपूर्वक मी बोललो नाही मित्रांनो. आणि काल मी इंटरव्ह्यू देताना खूप चॅनलला सांगितलं की काय म्हणतात त्याला, ताकाला जाऊन गाडगाला पोहण्याचा प्रयत्न केला. परंतु मित्रांनो, एन्काउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्टच सांगतो. आज असाही गुन्हा दाखल झालाय ते धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता 302 मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारही नाहीत कदाचित. त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सीएम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे. ते होणारही नाही, त्यांना आरोपी केलेही नाही जाणार, तेवढे ते पुरावे दाबले गेलेले आहेत. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओ नंतर हा माझा व्हिडिओ आहे आणि आता मी महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं. मित्रांनो, मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि 20 वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे. तर किती टीम पाठवू द्या, 3 नाही 4 नाही 10 टीम पाठवू द्या, मी भेटणार नाही. मी रोज 2 गाड्या चेंज करतो. इथून पुढे 2 कार्ड, 2 मोबाईल, 2 IMEI सगळे चेंज करणार, 2 स्टेट बदलणार इथून पुढे. तर मित्रांनो, मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं. त्याच्या अगोदर मी खऱ्या मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने जाणार आहे. माझा अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन मी आजच मांडणार आहे कोर्टामध्ये. वकिलांना बोललोय मी या विषयावरती. काही वकिलांचे फोन नंबर असतील तर तुम्ही मला इंस्टाला आणि माझ्या फेसबुकला माझा रणजित रेड्डी PSI इंस्टा ID आहे त्याला, आणि फेसबुक PSI रणजित कासले त्याला. मला वकिलांचे नंबर तुम्ही चांगल्या वकिलांचे जे की मला औरंगाबाद हायकोर्ट आणि बीडचे त्यांचे नंबर पाठवू शकता मित्रांनो. एवढी मदत झाली तर खूप खूप धन्यवाद. रणजित कासलेंविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र फेसबुक व्हिडिओतून धनंजय मुंडे यांचं नाव घेणारे आणि पोलिसांना ओपन चॅलेंज करणारे हे रणजित कासले नेमके कोण, हेही जाणून घेऊयात. बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कासले कार्यरत होते. सायबर विभागात दाखल झालेल्या गुन्ह्यात तपासासाठी ते परवानगीशिवाय परराज्यात गेले होते. वरिष्ठांची परवानगी न घेता परराज्यात गेल्याचा ठपका त्यांच्यावर होता.
परराज्यात गेल्यानंतर आरोपींकडून पैशांची देवाणघेवाण केल्याचा आरोप हा आता त्यांच्यावर आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान परळीत नेमकं काय घडलं त्या संदर्भातही त्यांनी दावा केला होता. कराडच्या एन्काउंटरची ऑफर केल्याचा दावा हा कासलेंनीच केलाय. मात्र कासलेंनी केलेल्या या सर्व दाव्यानंतर कराडचा एन्काउंटर करून कुणाला वाचवायचा प्लॅन आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.